सुलभ शौचालय आणि काही शौचालय आम्ही लोकांना दिलेली आहे चालवायला, ती सगळी महामंडळ आता ताब्यात घेणार आहे आणि 1 जून पासून राज्यातील सगळ्या एसटी डेपोवर प्रसाधन गृहामध्ये जाण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांकडनं 1ही रुपया घेतला जाणार नाही अशी घोषणा परिवहन मंत्री म्हणून मी आता कोल्हापुरातच करतोय, कारण निर्णय आम्ही घेतले की प्रसाधन गृहामध्ये 1ही रुपया आकारायचा नाही। तो सगळा जो खर्च आहे तो एसटी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही करू, कारण एसटी महामंडळामध्ये सर्वसामान्य प्रवाशांकडून आम्ही 2 रुपये जो 15 तारखेपासून स्वच्छता कर लावलाय, त्या स्वच्छता कराच्या माध्यमातून तो खर्च आम्ही स्वतः त्यातून खर्च करू। प्रामुख्यानं हे एसटी महामंडळाची जी जागा आहे ते आज मला स्वच्छ दिसते, परंतु ते मी येण्याची वाट न बघता दर 4 तासाने त्याची स्वच्छता कशी होईल यासाठी ठेकेदार नियुक्त केलेला आहे। तो 1 तारखेपासून 1 जून पासून म्हणजे आमचा वर्धापन दिन आहे एसटी महामंडळाचा, त्या दिवसापासून तो कार्यान्वित होईल। म्हणजे एसटी महामंडळाचा हा जो परिसर आहे पूर्णपणे दर 4 तासाने तो स्वच्छ केला जाईल आणि त्याचबरोबर एसटीच्या ज्या घाण उडते रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरतं, त्यामुळे डेपो मधून निघत असताना मशीनच्या साहाय्यानं प्रत्येक डेपो मधली बस बाहेर निघण्यापूर्वी मशीनच्या साहाय्यानं ती स्वच्छ केली जाईल, तिला धुतलं जाईल। आतलं जे बसमध्ये काही लोक टरफलं टाकतात शेंगांची, काही लोक वडापावची कागद टाकतात, समोसाची पाकिटं टाकतात, काही अजून दुसरे प्लास्टिक वगैरे टाकतात। तर प्रत्येक बसमध्ये 1 जून पासून डस्टबिन ठेवलं जाईल, त्या डस्टबिन मध्येच प्रवाशांनी कचरा टाकायचा आहे। आतून सुद्धा ती बस पूर्णतः स्वच्छ केली जाईल। आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांच्या ज्या रूम आहेत त्या रूम मध्ये गरम पाण्याची व्यवस्था नसते, ती गरम पाणी सुद्धा मोफत पोहोचवून त्यांना दिलं जाईल। त्यांची जी रूम आहे ती स्वच्छ केली जाईल, स्टाफ रूम। आणि त्याचबरोबर जे पानपोळी आहे ती पानपोळी सुद्धा आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टरला की म्हणजे ठेकेदाराला सांगितलेलं आहे की ते पानपोळीची स्वच्छता ठेवणं, ते नळ चालू आहेत की नाही ते बघणं, नळामध्ये पाणी येत आहे की नाही बघणं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या ठेकेदाराला दिलेल्या आहे। आणि 1 जून पासून हे सगळे यांची जी दुकान आहे पैसे घेण्याचे सगळं आम्ही बंद करू।